महाराष्ट्रातील आरक्षणाच्या मुद्द्यावर पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसू लागली आहेत। महाराष्ट्र शासनाच्या नव्या शासन निर्णयाविरोधात राष्ट्रीय समाज पक्षाने आक्रमक भूमिका घेत थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठत तीव्र निषेध नोंदवला आहे। आरक्षित प्रवर्गातील म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर मागासवर्गीय गुणवंत उमेदवारांवर या नव्या जीआरमुळे अन्याय होत असल्याचा गंभीर आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाने आपल्या अनेक ऐतिहासिक निकालांमध्ये स्पष्ट भूमिका मांडली आहे। जर एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांनी खुल्या प्रवर्गाचे गुणवत्ता निकष पूर्ण केले तर त्यांची निवड ओपन कॅटेगरीतूनच व्हायला हवी, कारण ओपन कॅटेगरी ही कोणत्याही एका जातीपुरती मर्यादित नसून सर्वांसाठी खुली आहे, असा न्यायालयाचा स्पष्ट निष्कर्ष आहे। मात्र महाराष्ट्र शासनाच्या नव्या शासन निर्णयामुळे या तत्वांनाच धक्का बसत असल्याचा आरोप करण्यात आला आहे। या निर्णयामुळे आरक्षित प्रवर्गातील गुणवंत उमेदवारांना त्यांच्या गुणवत्तेनुसार खुल्या प्रवर्गातील जागांपासून वंचित ठेवले जात असल्याची भावना व्यक्त करण्यात आली। यामुळे घटनात्मक हक्कांवर गदा येत असून हजारो युवक युवतींच्या रोजगाराच्या संधींवर परिणाम होत असल्याचा दावा राष्ट्रीय समाज पक्षाने केला आहे। या पार्श्वभूमीवर पक्षाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले। या निवेदनात सदर जीआर हा बेकायदेशीर, घटनाविरोधी आणि सामाजिक न्यायाच्या तत्वांना हरताळ फासणारा असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच हा शासन निर्णय तात्काळ रद्द करून सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचे काटेकोर पालन करण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी डॉक्टर प्रल्हाद पाटील, आत्माराम कुंडकर, अमोल साबणे, गोवर्धन शेळते, बाळासाहेब ढाकणे, शकील पठाण, संदीप विश्वंभर, आनंद मशे, राहुल निकम आणि अभिषेक भोकरे यांच्यासह अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। दरम्यान हा निर्णय मागे घेतला नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही राष्ट्रीय समाज पक्षाने शासनाला दिला आहे। या प्रकरणामुळे राज्यात आरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला असून येत्या काळात यावरून राजकीय आणि सामाजिक वातावरण आणखी तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन, जनसामान्यापर्यंत पोहोचेल आपला हक्काचा आवाज जनतेचा। बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर।